आडगाव शिक्षण मंडळ संचलित आडगाव विद्या मंदिर शाळेचा यंदाचा 10वीचा निकाल 95.11% लागला. उज्ज्वल यशाची परंपरा पुन्हा एकदा कायम राखण्यात यश. यावर्षी रुद्र नंदू म्हात्रे यांनी 90.25% गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केले. कुणाल विकास मुकादम व सुप्रिया दादासू पडोलकर या दोघांनी 90% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर हर्षवर्धनी महेंद्र म्हात्रे हिने 89.60% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केले. तब्बल 12 वर्षे सातत्याने 100% रिझल्ट देणारी जयदेव इंग्लिश स्कूलचा यावर्षी 98% रिझल्ट लागला. 50 विद्यार्थ्यांपैकी फक्त एक विद्यार्थी नापास झाला. 92.20% गुण मिळवून कोमल विष्णू ठाकरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. 88% गुण मिळवून आकाश केशव यादव याने द्वितीय, तर दिशा किशोर पाटील हिने 87.8% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. इब्नेजर शाळेचा 10वीचा निकाल 100% इतका लागला असून प्रथम क्रमांकास 91% गुण मिळाले. टेमघर माध्यमिक विद्यालय पाईपलाईन शाळेचा यावर्षीचा निकाल 88.70% इतका लागला असून 87.20% गुण मिळवून सानिया प्रभाकर पाटील हिने प्रथम क्रमांक, 86.40% गुण मिळवून साक्षी इंद्रपाळ भगत हिने द्वितीय क्रमांक आणि 82% गुण मिळवून अमिषा यशवंत सोरे हिने तृतीय क्रमांक. भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध ॲडव्होकेट सुजित सुधाकर भोईर यांचा भाचा श्याम म्हात्रे सरांचा सुपुत्र संस्कार श्याम म्हात्रे हा कल्याणचा केसी गांधी विद्यालयाचा विद्यार्थी याने 95.20% गुण मिळवून कोण गावातील 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केले. कल्याणच्या होली क्रॉस शाळेत शिकणारी भिवंडी तालुका आरपी अध्यक्ष भरत नकुल जाधव यांची सुकन्या संघमित्रा भरत जाधव हिने 92% गुण मिळवले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भिवंडी तालुका उपाध्यक्ष विजय सुधा मुकादम यांचा सुपुत्र ऋषिकेश विजय मुकादम याने 94% गुण प्राप्त करून कल्याणच्या बालक मंदिर शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सर्व पास झालेल्या विद्यार्थ्यांचे आडगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रामदास म्हात्रे, सेक्रेटरी बाळाराम कराले, कोणगावचे सरपंच डॉक्टर रुपाली अमोल कराले आणि सर्व शिक्षक, पदाधिकारी, पालकवर्ग आणि सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.